ऐकावं ते नवलच. इराण इस्रायल संघर्षामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र अस्थिर झाल्यानं विमान तिकिटांचे दर गगनाला भिडले. लंडन मुंबई मार्गावर भाडं तब्बल 9 लाख रुपयांपर्यंत पोहोचलंय. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय हवामानात आणि विमानचालक यंत्रणेत गंभीर परिणाम होऊ लागलाय. याचा थेट फटका आता भारतीय प्रवाशांवरही पडतोय. इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणच्या हवाई मार्गांवर धोका निर्माण झालाय. हे मार्ग पारंपरिक हवाई वाहतुकीसाठी धोकादायक ठरतात. तर 1.5 लाखांवरून तिकीट 9 लाख रुपयांपर्यंत कसं पोहोचलंय याविषयी या रिपोर्ट मध्ये पाहूया. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. लंडन ते मुंबई विमान तिकीट 9 लाखांवर. ही बातमी ऐकून तुम्हालाही आश्चर्यचकित झालं ना? लंडन ते मुंबई विमान तिकीट 9 लाखांवर जाऊन पोहोचलंय. परिणामी आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना आपला मार्ग बदलावा लागलाय, ज्यामुळे उड्डाणांची कालमर्यादा वाढली आहे. इंधनाचा खर्च प्रचंड वाढला. दरम्यान काही प्रवाशांसाठी उड्डाणं रद्द करावी लागली आहेत. युद्धाच्या परिणामामुळे विमान कंपन्यांना फक्त मार्ग बदल करावे लागले नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना, वेळापत्रक आणि उड्डाणं रद्द करण्याची अनिवार्यता देखील भोगावी लागली आहे. परिणामी प्रवाशांमध्ये आर्थिक ताण, मानसिक तणाव तसेच उड्डाणं रद्द होण्यामुळे अनिश्चिततेची स्थिती निर्माण झाली आहे. तिकिटांचं भाडं विक्रमी स्तरावर पाहता इकॉनॉमी क्लास सुमारे रुपये 2.9 लाख आणि बिझनेस क्लास तब्बल रुपये 9 लाखांवर जाऊन टेपलंय. सामान्य परिस्थितीत हीच तिकिटे इकॉनॉमीसाठी रुपये 20,000 ते 50,000 आणि बिझनेस क्लाससाठी 1,20,000 ते 2,50,000 दरम्यान असतात. हे दर जर पाहिले तर तिपटीने वाढतात. मागील काही दिवसात जवळजवळ 700 उड्डाणं रद्द झाली आहेत. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कोलकाता या प्रामुख्यानं विमानतळांवर प्रवाशांचे हाल होताना पाहायला मिळतात. उड्डाणं रद्द झाल्यानं आणि मार्ग बदलल्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसतोय. या तणावामुळे लंडन, दुबई, मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू यांसारख्या प्रमुख मार्गांवर विमान तिकिटांचे दर अभूतपूर्व पातळीवर पोहोचलेत. सामान्य परिस्थितीत जे तिकीट हजारो रुपये दरात उपलब्ध असतात, त्याचे दर आता अनेक पटींनी वाढलेत. हे दरवाढीचे प्रमाण फक्त आर्थिक नव्हे तर प्रवाशांच्या नियोजनावरही गंभीर परिणाम करणारे ठरतात. संपूर्ण परिस्थितीचे विश्लेषण केल्यास लक्षात येतं की हा फटका केवळ हवाई वाहतुकीपुरता मर्यादित नसून जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार, इंधन दर, प्रवासाचा खर्च तसेच प्रवाशांच्या मानसिक आरोग्यावरही थेट परिणाम करणारा ठरतोय. रद्द होणाऱ्या उड्डाणांची समस्या निर्माण होतीये. रद्द होणाऱ्या उड्डाणांमुळे प्रवाशांना त्यांच्या परताव्याचा धोका, अपव्यय आणि असमाधानी अनुभव येतोय. प्रत्येक दिवशी शेकडो उड्डाणं रद्द होणे प्रवाशांसाठी मोठा प्रश्न बनलाय. ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधण्यातही त्रास होत असल्यानं अनिश्चितता आहेत. जगभरातील देशांनी आखाती देशातील विमानं उड्डाणं थांबवलीत. भारतात महाराष्ट्रातून पर्यटनासाठी कामासाठी गेलेले अनेक नागरिक दुबईत अडकलेत. उड्डाणं रद्द झाल्यामुळे महाराष्ट्रात परतणं इतक्याच शक्य नाहीये. यामुळे नागरिकांचे नातेवाईक चिंतेत आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिक गेल्या 2 ते 3 दिवसांपासून दुबईत अडकलेत. दुबईत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधीने. पाहूया. दुबईमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याचं बोललं जात आहे. पिंपरी चिंचवड मधील 40 नागरिक दुबईमध्ये अडकलेले आहेत. परंतु ते जे नागरिक अडकलेले आहेत त्यांचे नातेवाईक आपल्या सोबत आहेत. दादा, तुमचं कोण नातेवाईक जे आहेत ते दुबईमध्ये अडकलेले आहेत आणि कधी गेले होते? 24 तारखेला त्यांची फ्लाईट होती. 24 तारखेला जाऊन ते 2 तारखेला होते. माझ्या सख्या बहिणी, माझ्या सख्या 3 बहिणी, माझे दुसरे मंडळी, असे 40 लोक पिंपरी चिंचवडमधील त्या ठिकाणी अडकलेले आहेत. आमचं कॉन्टॅक्ट होतं आहे. थोडं समाधान दिसतंय, पण आतमध्ये खूप भीतीचं वातावरण त्यांचं दिसलं. आम्हालाही खूप काळजी लागलेली आहे. आमच्या घरात आत्ताच 20 तारखेला लग्न झालं. आमची मुलगी, आमचे जावई बापू पण खूप त्यांना काळजी करतात. त्यांना खूप टेन्शन आलेलं आहे की माझी माणसं माझ्या घरी कधी येतील, अशी खूप टेन्शनमध्ये आम्ही आहोत. आणि भारत सरकारला आणि मुरलीधर मोहोळ साहेबांना आमची नम्र विनंती राहील की आमची माणसं आमच्याकडे सुखरूप पोचवा. एवढीच नम्र विनंती तुमच्या माध्यमातून करतो, अशी विनंती करतो. तुमचं काही बोलणं झालंय का तिकडच्या नाते? हो, सकाळीच ॲक्च्युली फोन झाले त्यांच्यासोबत आमचे. आणि म्हणजे परिस्थिती इतकी बिकट आहे की ते ॲक्च्युली खूप टेन्शनमध्ये आहेत. आता आम्ही इकडे सगळे एकमेकांना सोबत आहोत, पण त्यांचं तिकडं अशी परिस्थिती झाली आहे की अक्षरशः सकाळी फोन ज्यावेळेस झाला त्यावेळेस रडत होत्या त्या. आणि किती नाही म्हटलं तर एकमेकांना आधार देणं आत्ता सध्या तेवढंच काम आमच्याकडे आहे की बाबा चला, त्यांना आम्ही पॅनिक आहोत बट तेही आमच्यापेक्षा जास्त पॅनिक आहेत. बट एकमेकांना थोडंसं मानसिक समाधान लागेल, असा आधार लागेल असा आम्ही एकमेकांना तसं संबंध ठेवत आहोत. आणि माझं आपले जे
विमान वाहतूक मंत्री जे आहेत मोहोळ साहेब, त्यांना विनंती आहे की तुम्ही थोडंसं लक्ष देऊन काहीतरी या गोष्टींमधून एक पर्याय असा काढा की जेणेकरून आमची माणसं सुखरूप आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तुमचं कधी बोलणं झालं होतं त्यांच्याशी? काय कॉन्टॅक्ट आहे त्यांच्याशी सध्या? फोन वगैरे चालू आहेत, पण आज ते येणार होते रिटर्न. तर सगळे वातावरण जे काही बिघडले त्याच्यामुळे ते सुद्धा टेन्शनमध्ये, आम्ही टेन्शनमध्ये आहोत. तर माझी केंद्र सरकार, राज्य सरकारला ही विनंती आहे की त्या सर्वांना सुखरूप लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. आमच्या टोटल म्हणजे घरातले 13 आणि पिंपरी चिंचवडमधले 40 असे लोक अडकलेले आहेत. तर सर्वांना सुखरूप आणावं ही विनंती आहे. काय व्हिडिओ कॉल वगैरे केला होता हो, व्हिडिओ किंवा कॉल- तिथले व्हिडिओ पाठवले होते? हो, व्हिडिओ पाठवलेले, पण सध्या सगळ्याच टेन्शनमध्ये असल्यामुळे जास्त काही बोलणं होत नाही, कॉलही जास्त कनेक्ट होत नाहीये. थोडाफार जो काही कॉन्टॅक्ट होतो त्याच्यामध्ये ते घाबरलेले सगळे दिसतात. तर हे एक कुटुंब आहे आणि यांचं जे कुटुंब आहे ते 25 तारखेला दुबईमध्ये गेलं होतं आणि ते आज म्हणजे आज 2 मार्च आहे आणि या तारखेला ते दुबईतून भारतात परतणार होते. परंतु सध्याची दुबईमधील जी परिस्थिती आहे ती युद्धजन्य आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणची जी फ्लाईट आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. खरं तर या कुटुंबाकडून केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की आमचे जे कुटुंबीय आहे त्यांना या ठिकाणी परत आणावं. कृष्णा पांचाळ, LS मराठी, पिंपरी चिंचवड. अडकलेल्या नागरिकांनी सोशल मीडियाद्वारे भारत सरकारला तातडीनं मदतीची विनंती केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या समन्वयातून त्यांना सुखरूप परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदतीसाठी +97 150 365 4357 व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आलाय. तसेच परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय दूतावासात अडकलेल्या नागरिकांच्या संपर्कात आहेत. त्यांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची प्रशासनाने भूमिका घेतली आहे. दुसरीकडे दरवाढी मागील कारण पाहिली तर संघर्षामुळे विमानांना इराणमधील हवाई मार्ग टाळावे लागतात. परिणामी लांबचा मार्ग घेऊन उड्डाण करावं लागतंय. त्यामुळे वेळ आणि अतिरिक्त इंधन खर्च दोन्ही वाढत आहेत. लांबचा मार्ग आणि रद्द उड्डाणे यामुळे विमान कंपन्यांचा खर्च वाढतोय, जो तिकीट भाड्यात परावर्तित केला जातोय. उड्डाणं कमी झाल्यानं उपलब्ध जागा कमी आणि प्रवासी जास्त झालेत. मागणी पुरवठ्यात तफावत असल्यानं उच्च मागणीमुळे भाडे अधिक वाढलंय. मात्र फक्त मार्ग बदल आणि इंधन खर्च कारण नाही, ते जागतिक तणाव, बाजारातील अस्थिरता आणि विमान कंपन्यांच्या धोरणामुळेही तिकीट दर वाढले. या परिस्थितीतही एअर इंडिया आणि इंडिगोनं काही उड्डाणं सुरू ठेवली आहेत, मात्र तीही वाढीव दरानं उपलब्ध आहेत. दुसरीकडे एतिहाद एअरवेज आणि एमिरेट्स यांनी आखाती देशांमधून प्रवाशांना परत आणण्यासाठी विशेष उड्डाणं चालवली आहेत. प्रवाशांवर याचा गंभीर परिणाम पाहायला मिळतोय. प्रवासी त्यांच्या तिकीट परताव्याबाबत चिंतित आहेत. उड्डाणं रद्द झाल्यामुळे आर्थिक नुकसान आणि मानसिक तणाव वाढलाय. कोणीही परिस्थिती सामान्य कधी होईल हे निश्चित सांगू शकत नाही. विश्लेषण पाहता मध्य पूर्वेतील परिस्थिती स्थिर होईपर्यंत तिकीट दर अधिक उच्च राहतील. उड्डाणं रद्द आणि मार्ग बदलण्याची साखळी सुरूच राहण्याची शक्यता आहे. प्रवाशांना परतावा मिळवण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी अतिरिक्त उपाययोजना आवश्यक असतील. एकंदरीत पाहता युद्धाचा परिणाम केवळ रणांगणापुरता मर्यादित नाही, तर जागतिक अर्थव्यवस्था, व्यापार, इंधन दर आणि प्रवाशांच्या खर्चावर थेट परिणाम करतो. लंडन ते मुंबई 9 लाखांचे तिकीट हे फक्त आकडेवारी नाही, तर हे जागतिक अस्थिरतेची गंभीर जाणीव आहे. या परिस्थितीत प्रवाशांनी संयम बाळगावा आणि विमान कंपन्यांच्या अद्यतनावर लक्ष ठेवावं. तर कंपन्यांनीही अधिक पारदर्शकता आणि ग्राहक सेवेला प्राधान्य द्यावे लागणार आहे. अशाच माहितीसाठी पाहत राहा LS मराठी. LS मराठीला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.